फुल टॉस आहे. आडवा बासनं फोरमच्या साह्यानं टर्न केले चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण होतात. 2च्या मदतीने धावा पुस्तकाचा श्री गणेश इथून होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती प्रशांत मसने बॉलिंग करत असताना सातत्याने शिवसाई शेलू संघाच्या वतीनं प्रामुख्याचं षटक टाकत आलेला आहे आणि जबरदस्त कामगिरी देखील त्याची राहिलेली आहे. पहिल्याच षटकामध्ये तो उपस्थित झालेला आहे आणि पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती या 2 धावा धाव पुस्तकावरती आहेत. केपीनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, तशीच अपेक्षा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट टर्म पुल करतात. सिंगल वेगाने कंप्लीट केले. एकच रन या बॉल वरती घेतली जाते. 1च्या मदतीने टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 3 या धावत संख्येवरती. काल बरेचसे खेळाडू इनॅक्शन होते, त्यानंतर आज आपण पाहतात कुमार पाटील स्वतः इनॅक्शन असल्याच्या नंतर दुसऱ्या इतर साथीदारांचं नक्की आपण पाहतात तर मेहनत वाढते, त्यांच्यावरची जबाबदारी वाढते, परंतु जबाबदारीशील काम देखील तितकंच चांगलं केलेलं आहे. ओव्हर नंबर 1 प्रशांत यार वेगवान लॉफ करतात. जेलची शक्यता खेळाडू पोहोचले होते, थोडेसे दूर राहिलेत. सुटकेचा निश्वास टाकला असावा कदाचित कुमार पाटीलनं. 2 धावा या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 वरती. प्रयत्न चांगले होते. डीप मिड विकेट पासून जवळपास 20 ते 25 पावलांचं अंतर कापत बॉल पर्यंत पोहोचले होते. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावत संख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही एन्जॉय करतायत. यश अवेंजर्स बनाम वंश 11 या 2 टीम मध्ये सामना सुरू आहे. राऊंड द स्टंप्स. लेग स्टिक वरती होता चेंडू, फक्त सहजतेने क्लिक आउट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 6 वर. रोशन मसने इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर एस्टनच्या पाठीमागे अक्षय इसाळगे. काही प्रामुख्याचे खेळाडू आहेत, प्रमुख काही खेळाडू असतात संघातील जे संघाचा डाव सावरत असतात सातत्यानं. धावा पुस्तकावरती 6 धावा. ओव्हर द स्टंप्सनं राऊंड द स्टंप्सनं आलेत. पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न झालेला. पहिली सिंगल तर वेगाने सेकंडचा देखील कॉल चालवला. दोन धावा या बॉलवरती. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 वर. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. सिंगल साठी कॉल देण्यात आलेला आहे. मिलिंदजी डुकरे साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. कुमार पाटील जे संघाचे संघ नायक आहेत त्यांच्यासाठी सलग 2 षटकारांसाठी 5,000चं पारितोषिक त्यांना देण्यात येईल आणि मंगेश तर यांच्यासाठी सलग 3 चौकारांसाठी त्यांना सुद्धा 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. अनिकेतजी भगत यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. कुमार पाटील न जर अर्धशतक ठोकलं तर तब्बल 5,000चं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. गणेश तर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. कुठल्याही खेळाडूने षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा बॉलिंग करत असताना विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1,000 रुपयांचं पारितोषिक. कुमार पाटील याने जर अर्धशतक ठोकलं तर गणेश तर यांच्या वतीनं 5,000चं पारितोषिक. एखादा आता अकाउंटंटची गरज लागलेली आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात. समोर खेळतायत थोडेसे सावध, कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आता क्रिकेट खेळतात. 1 रन या बॉलवरती तुषार आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये संघाची धावत संख्या 1च्या मदतीनं 10 या धावत संख्येवरती. रॉयल रायगड हा एकमेव असा संघ राहिलेला जो स्पर्धेमध्ये 3 पैकी 3 मॅचेस जिंकलेला आहे. फुल टॉस आहे. नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन पंचांकडूनच रेफर करण्यात आलेला टीव्ही अंपायर साठी.
नो बॉल. जवळपास चेस्ट वरती बॉल होता. कदाचित फुटवर्क चेक करण्यासाठी पंचांना रेफर केला असं. फ्री हिट. लॉफ करायचं होतं. आडवा पाटनं क्रॉस बॅटेड फटका. सिंगल वेगानं कंप्लीट थ्रो झालाय. स्ट्रायकिंग एंडला अक्षय सालगेस्टांच्या पाठीमागे. एकच रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 वर. ओ लॉफ करतात. कनेक्ट झालाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का पहिला. यश अवेंजर्स टीमला. बॅट्समन आउट. द स्टम्प्स. फुल टॉस. कॅच ड्रॉप रोशन मसने यांच्याकडून. एक रन या बॉलवरती. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 14 वर. 14 ऑन स्कोर कार्ड. कॅच ड्रॉप झाली. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेलची शक्यता होती. चांगला चेंडू होता. आणखीन एक सिंगल या बॉलवरती. टीमची धावत संख्या 15. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. या ओव्हर मध्ये आपण पाहतात अजूनही एका चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा बॉल ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस आहे. क्लीन बोल्ड. बेल्स ऑफ झालेली आहे. फलंदाज बाद. धक्का दुसरा यश अवेंजर्सच्या टीमला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या 2 गडी बाद. 15 धावा. हो बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये स्टीअर करत असताना हलक्यातनं सिंगल रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवर. करण आमच्या समवेत उपस्थित आहेत आणि करण कडून पारितोषिक आहे. प्रशांत मसने याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 16 धावा. गणेश तरे आलेत नवीन फलंदाज. पहिली सिंगल वेगानं पूर्ण करतात. फक्त एकच रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 17 या धावसंख्येवरती आहे. धाव पुस्तकावरती आतापर्यंत 17 लागलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पुन्हा एकदा प्रशांत आलेत. महत्वपूर्ण सामना आहे. 1-11 संघाचा विचार केला त्यांना देखील विजय हवा. लॉफ करण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन.
फलंदाज बाद कॉडबी यांच्या स्वरूपामध्ये फलंदाज परतलेत कुमार पाटीलच्या स्वरूपामध्ये. टीम कॅप्टन मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. मिलिंद डुकरे यांच्या वतीनं आता गणेश तरे यांच्यासाठी पारितोषिक. सलग 3 चौकार जर टोकले गणेशनं तर त्याच्यासाठी मिलिंद डुकरे यांच्या वतीनं तब्बल 5,000चं पारितोषिक. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतनं पुन्हा एकदा एक कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनची विकेट घेतली आहे. 17 धावा. ओव्हर नंबर 3. प्रशांत बॉलिंग करत असताना नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये संतोष मसने आलेत. कोल्हा तोता चेंडू प्रॉपर यॉर्कर. एस्टनच्या पाठीमागे अक्षय सालगे पोहोचलेत. कुठली चूक नाहीये. डॉट बॉल इथून येतो. टीमची टोटल आहे आतापर्यंत 17 ऑन स्कोर कार्ड. 17ला 3 गडी बाद. थोडासा दबावामध्ये अडचणामध्ये सापडले तर पुन्हा एकदा आपण पाहतात यश अवेंजर्सचा संघ. गोलंदाज तयार. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट बरोबर कव्हर पॉइंटच्या वरतून खेळायचा होता. आतल्या बाजूला बॉल लागल्यामुळे फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 18 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये आता शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. आतापर्यंत 18. ओव्हर नंबर 3. 5 ओव्हरचा सामना. राऊंड द स्टम्प्स. वेगवाने चेंडू बॅटन पॅड मधून काढलाय. 1 मोर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऍज अ कॅप्टन 111 संघाचे संघ मालक रोशन मसने आणि श्रीकांत मसने यांनी टाकलेली त्यांच्यावरती जबाबदारी. मिलिंद डुकरे यांच्या वतीने 5,000चं पारितोषिक. संतोष मसने याने जर सलग 2 षटका टोकले तर तब्बल 5,000. धावत संख्या 3 ओव्हरमध्ये 18. रन बॉल धावत असताना 18 मध्ये 18 चेंडूंमध्ये 18 धावा बनवल्यात. सन्माननीय नामदेवजी शेट्टे साहेब यांचं नुकताच आगमन होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. माझे खेळाडू राहिलेले ते वरिष्ठ सिनियर खेळाडू आहेत. भरपूर ऐकलेलं आहे की फक्त षटकारांची भाषा बोलायचे. खोलात होता चेंडू. लाऊड अपील आहे. बेल्स ऑफ झालेली आहे. सो फलंदाज इथून नक्की होईल बाद. बॅट्समन आउट. धक्का लागलाय तो 4था यश अवेंजर्स टीमला. बॅट्समन आउट. जयवंत आलेत. जयवंत आलेले आहेत नवीन फलंदाज. फुल टॉस आहे. पाठीमागे बॉल. सिंगल साठी रिस्क घेतलेली आणि 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. शेवट 4थं षटक चालू आहेत. अंतिमच्या 4 बॉल आता बाकी आहेत. आल्या विकेट घेतली 4थ्या ओव्हरमध्ये मनोज तरे उर्फ बाळू. बाली. राऊंड द स्टम्प्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेग दाखवला यावेळेस या चेंडूवरती मनोजनं. डॉट बॉल. संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. श्रीकांत मसने उर्फ गोट्या या नावाने सुप्रसिद्ध. बोला तयार.
वेगवान चेंडू वरच्या बाजूला लागलाय, जेलची शक्यता. अक्षय सलगे डाऊन द बॉल, पकडली आहे जेल, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. सन्मान्य संदेश बागडे साहेबांच्या वतीनं पारितोषिक. अजून एक विकेट गोलंदाज मनोजने जर घेतले तर 1000 रुपयांचं त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. नवीन फलंदाज तेजस गायकवाड चांगला बॅटर आहे, परंतु आता थोडासा टेल एंडिंग बॅटिंग करत असताना डॉट बॉल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत वीर साई वेदांत 11 बनाम AS टायटन्स 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. वीर साई वेदांत 11 बनाम AS टायटन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. फुल टॉस, स्लॉक स्वीप, जेलची शक्यता. रोशन मसनेनं पकडली आहे जेल, फलंदाज इथून बाद. धक्का बसत असताना यस एव्हेंजर्स या टीमला 6वा बॅट्समन आउट. धन्यवाद धन्यवाद. 4 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 19 या धावत संख्येवर. फक्त 1 धाव देत 3 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला मनोज उर्फ बाळी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू जवळपास 3 विकेट आणि संदेशी बागडे यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1000चं पारितोषिक. शेवटचं षटक आता बाकी राहत आहे. चला नेक्स्ट मॅचचे कॅप्टन वीर साई वेदांत 11 आणि AS टायटन्स. चला कॅप्टन या. बोलो तयार. एज लागून पाठीमागे बॉल. रोशन मसने जिथे चेंडू जाईल तिथे रोशन मसने हजर होतात. आता विकेट कीपर हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो अंतिम षटकार. ओ क्लीन बोल्ड. पलटवार देत असताना अक्षय सलगेच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट ऍड होत असताना फलंदाज बाद. थँक्यू. सचिनजी सातपुते जे शहापूर वरून बिलॉंग करतात, वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड प्लेयर, त्यांचं आगमन झालेले. त्यांना मी रिक्वेस्ट करत आहोत की आपण या आमच्या व्यासपीठावरती SPLच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. यावर सचिनजी सातपुते, आपण जर आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. अभिजित सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतात. पंचवीस जावा ओ द स्टम्प्स. होल ऑफ करण्याचा प्रयत्न होता अभिजित कडून. अभिजित नक्की शोधतोय चेंडू घ्यायला कुठे. 1 रन या बॉलवरती. मनोज साठी जे 1000 रुपयांचं पारितोषिक होतं ते संदेश बागडे यांच्या वतीनं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेलं. याची देखील दक्षता घ्या.
पोलो तयार. अटॅक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. डॉट बॉल इथून फेकण्यामध्ये यशस्वी झाला. वन मोर डॉट बॉल. श्रीमान सचिनजी सातपुते यांचं नुकताच आगमन शहापूर मधील. एक जबरदस्त नाव आज क्रिकेटर, एक जेन्युअन खेळाडू, एक मल्टी टॅलेंटेड ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. SPLच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. हिट विकेट मे बी बोल क्लीन बोल्ड झालेले आहेत. फलंदाज बाद. 26 या धावसंख्येवरती पूर्णपणे गारटलेला यश अवेंजर्सचा संघ. चला लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग साठी यावं. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी चला वीर साई वेदांत 11 आणि टायटन्स AS टायटन्स रोहन शेलार. चला तर एक विशेष सन्मान आम्ही या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घेत आहोत. शहापूरचे एक जबरदस्त खेळाडू सचिनजी सातपुते यांचा मी विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत प्रकाश दादा भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती घ्यावा. यावं सचिन दादा. आपला आम्ही सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. चला चला दोन्ही टीम मॅच संपलेली नाही. फक्त एकच इनिंग झाले. त्याचबरोबर जोपर्यंत कॅप्टन येतात तोपर्यंत आपण त्यांचा सन्मान करून घेऊयात. कुठे आहेत रोहन शेलार? AS टायटन्स या रोहन या. चला टॉस आपण करूयात पुढील महत्वपूर्ण सामन्याचा. रोहन चला करूयात सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस. टेल पडलेला आहे. AS टायटन्स टीमने टॉस जिंकलेला. डिसिजन फिल्डिंगचा घेतलेला. लगेचच विशेष सन्मान आपण करूयात सचिन दादा सातपुते यांचा. आम्ही विनंती करत आहोत अविनाशी तरे त्याचबरोबर प्रकाश दादा आपण सुद्धा जॉईन व्हा. आणि हा विशेष सन्मान एक महत्वपूर्ण खेळाडूचा एक महत्वपूर्ण सन्मान आपण करत आहोत. शहापूर विभागाचे एक प्रचंड सुप्रसिद्ध खेळाडू त्यांचा आपण हा विशेष सन्मान करत आहोत. SPL शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांचं हा भव्य सन्मान करत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कितीतरी स्टेजवरती घेतलेला परंतु काही विशेष सन्मान आपण त्यांचा करत आहोत. त्याचबरोबर शेकटे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी शेलूकरांसाठी जुना क्रिकेटचा काळ गाजवलेला आहे. आणि अशी देखील माहिती पोहोचलेली की 2-2 दिवस आउट होत नव्हते. अशी देखील माहिती पोहोचलेली. ते नामदेव बाबा शेकटे यांचा आम्ही विशेष सन्मान करत आहोत. बाबांना क्रिकेट पाहता त्यांना असं वाटत असेल की बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये धावत जाऊ की काय. कदाचित यश अवेंजर्स या संघाला अशाच एका खेळाडूची गरज होती. धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. विजयासाठी 27 धावसंख्येचं आता इथून टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया त्या 27 धावा इथे कधीपर्यंत फाईट करतायत.
मिलिंद डुकऱ्यांच्या वतीनं पारितोषिक आता अक्षय सलगेसाठी पारितोषिक सलग 3 चौकारांसाठी 5,000चं पारितोषिक. डॉट बॉल न सुरुवात. मंगेश तरे बॉलिंग मार्क वरती आहेत. आडवा बाटना फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 28चं टार्गेट, 27चं टार्गेट. सिंगल या बॉल वरती मिळते. बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. मंगेश तरे हे नाव देखील तुम्ही सातत्यानं शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून चर्चेमध्ये सातत्यानं ऐकलं असेल. आज तितकंसे यश मिळालेलं नाहीये कुमार पाटील आणि संपूर्ण संघाला. गोलंदाज तयार. आडवा पाटणा फटका गॅप मधून काढला. पाठीमागे चालला सरळ फाईन लेगला. 2 धावा या बॉलवर. कैलाशी डुकरे यांच्या वतीनं एक विशेष पारितोषिक लावण्यात येत आहे. कैलाशी डुकरे यांच्या वतीनं आयवा कॅच साठी तब्बल 300 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बघा आता प्रेक्षक पटापट जागेवरून उठायला सुरुवात झालेले आहेत. पाठीमागे पाठवला स्क्वेअर लेगला. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. आयवा कॅच साठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे कैलाशी डुकरे यांच्या वतीनं. धन्यवाद. चौकार आलाय. 4च्या सहाय्यानं संघाची धावा संख्या 7. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू सरळ खेळतात. मिडॉनला थोडीशी मिस्टेक झालेली आहे. रनआउटची देखील शक्यता होती दोन्ही एंडला. 1 रन या बॉलवरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वर. 19 या धावा संख्येची अजून उर्वरित गरज राहिलेली आहे. 8 धावा धावा पुस्तकावरती पहिल्या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 8. विजयासाठी आता 18. गणेश आलेत सेकंड ओव्हर मध्ये. फुल टॉस आहे वेगवान. रन साठी जागा बनवली आहे. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद झालेत. अक्षय इसालगे यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय. थँक्यू. मयूर डांगरे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. फलंदाज कल्पेशसाठी सलग 3 षटकारांसाठी 3,000चं पारितोषिक आहे. अवैध खेळले जेलची शक्यता. थोडेसे फंबल झाले होते सुरुवातीलाच.
आणि बघता बघता बॉल बाउंड्रीच्या दिशेने निघाला. 2 धावा या बॉलवरती. नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. नो बॉल पंचांचा इशारा आलेला म्हणजे 3 धावा या बॉलवरती मिळतात. अकरा या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रशांत. लॉफ करायचं होतं एज लागून पाठीमागे एफर्ट्सच नाहीयेत. बिलकुल प्रयत्न केलेले नाहीयेत कुठल्याच खेळाडूने. जवळपास 3 खेळाडू आजूबाजूला होते. बरोबर चेंडू तिघांच्या मधोमध पडला. यज्ञ आमच्या समवेत आहे. यज्ञ त्यांचा पप्पांचा खेळ पाहण्यासाठी आली होती. बारा धावा. स्ट्राइक रोटेट होते. सिंगल फ्री हिट बॉल होता. चॉप करता चेंडू बरोबर गॅप मधून. अभिजित सिंग दुसऱ्याचा प्रयत्न. ओ गुड फिल्डिंग. डाईव्ह लागली अभिजितनं. कुमार पाटील आता डगआउट मध्ये असते तर त्याने नक्की बक्षीस दिला असं. संघ मालक गणेश तरे यांच्या वतीनं जर यश अवेंजर्स हा सामना जर जिंकले तर त्यांच्यासाठी मोफत शिर्डी ट्रिप असणार आहे. फुल टॉस. लॉफ्ट करतात लॉंग ऑफला. बॉल सीमा पार. सलग षटकार. मी तर म्हणतो शिर्डी नव्हे तर डायरेक्ट थायलंड वेलंड ट्रिप द्यायला पाहिजे. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती आहे. 20 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी आणखीन 7. पवत याच ओव्हर मध्ये फिनिश होईल का ही मॅच. हो अटॅक करतात लॉंग ऑनला. सरळ बाउंड्रीच्या बाहेर बॉल. फटका कल्पेचा सीमा पार. सलगचे 2 षटकार. टीमची धावसंख्या 26. मॅच झालेली टाय. आणखीन एक जर षटकार कल्पेशने जर ठोकला तर तब्बल 3000 रुपयांचं त्याच्यासाठी पारितोषिक मयूर डुकरे यांच्या वतीनं. मयूर डांगरे यांच्या वतीनं माफ करा. यज्ञ कुमार पाटील आमच्या समवेत आहेत आणि ती अजून म्हणते की माझाच पप्पा जिंकणार. डॉट बॉल. अंतिम चेंडूवरती एका धावसंख्येची आता गरज आहे. चला संपूर्ण एएस टायटन्स या संघाला विनंती आहे. आपले कॅप्टन आपली डगआउटच्या दिशेने वाट पाहतात. जर खेळाडू इकडे तिकडे असतील तर आपण त्वरित पोहोचा. चला विनाकारण टाइमपास नको प्लीज. एका धावसंख्येची गरज आहे. एक रनची गरज. सरळ पाठवला बॉल सीमा पार. ठोकलाय षटकार. रायटी बॅट्समन जो झाला लेफ्टी आणि त्याने टोकला एक्स्ट्रा कव्हरला. विजय षटकार. अभिनंदन. टीम 111 ज्या संघाला देखील अजून तरी विजय मिळाला नव्हता तो संघ अखेर 2 गुणानं आजच्या दिवसाची समाप्ती करतोय. चला एएस टायटन्स
चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकीकडे मनोजनं सुंदर बॉलिंग केली. थांबा डेजे थोडंसं थांबवतोय. सॉरी टू इंटरप्ट यू. मनोजने देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. 3 विकेट त्याने घेतलं. त्यांना संदेश बागडे यांच्या वतीनं हजारांचं पारितोषिक देण्यात आलं. आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॉलिंग करत असताना 2 षटकांमध्ये 1 विकेट घेतली, 12 बॉलमध्ये फक्त 12 धावा दिल्या आणि बॅटिंग करत असताना 9 चेंडूंमध्ये 16 बनवत शेवटच्या अंतिम बॉलवरती लेफ्टी होऊन षटकार ज्याने ठोकलेला आहे ते प्रशांत मसने ठरलेले त्या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला अभिनंदन टीम 111.